नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. पैशाचं झाड लावणं शिका. होय, पैसा हा नैसर्गिक झाडासारखा आहे, जो योग्य पद्धतीने वाढवला तर उत्पन्नाचे भरपूर फळ देतो. पण हे साध्य करण्यासाठी आपल्याला श्रमाचे पाणी आणि काटकसरीचे खत घालावे लागेल. आजच्या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार आहे पैशाच्या लागवडीची सखोल माहिती, उत्पन्नाची अनेक साधने कशी निर्माण करायची, स्मार्ट मनी म्हणजे काय, मनी ट्री कसा लावायचा याबद्दल सखोल चर्चा आपण करणार आहोत. आपल्याला कळेल की पैसा कसा मिळवायचा आणि त्याला कसा वाढवायचा. कार्य आणि मोबदला यांचे योग्य प्रमाण ठरवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जास्त खर्च कमी करून गुंतवणुकीला प्राधान्य देणे ही यशस्वी आर्थिक सूत्रे आहे. या प्रवासात मनी ट्री संकल्पना ओळखून, ज्यामध्ये प्रत्येक अक्षराचा एक विशेष अर्थ आहे. एम म्हणजे मल्टिपल स्ट्रीम्स ऑफ इन्कम, ओ म्हणजे आउटस्टँडिंग, एन म्हणजे नथिंग डन, ई म्हणजे एम्प्लॉई रेसिस्टंट, वाय म्हणजे यील्ड. आपण आपल्या आर्थिक उद्दिष्टांची अ, ब, क, ड, ई नुसार विभागणी कशी करायची याचे सुद्धा मार्गदर्शन आपण करणार आहोत. तर चला, एका छोट्याशा बियाण्यापासून मोठ्या झाडापर्यंतचा आर्थिक प्रवास आपण कसा करायचा, कसा साध्य करायचा याची विशेष माहिती घेऊया. सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्त्वाचे मुद्दे कोणते पाहणार आहात आपण ते पहा. तर पैशाचं झाड लावणं, तर ती योग्य प्रकारे वाढवण्यासाठी कोणती मेहनत आणि शिस्त लागेल. उत्पन्नाची अनेक साधने निर्माण करण्यासाठी कोणत्या स्मार्ट मनी धोरणांचा अवलंब केला पाहिजे. मित्रांनो, या व्हिडिओत आपण शिकणार आहोत की पैशाचं झाड लावलं तर ती योग्य प्रकारे वाढवण्यासाठी कोणती मेहनत आणि शिस्त लागेल. उत्पन्नाची अनेक साधने निर्माण करण्यासाठी कोणत्या स्मार्ट मनी धोरणांचा अवलंब केला पाहिजे. मनी ट्री म्हणजे नेमकं काय आहे आणि ती लावण्यासाठी कोणते महत्त्वाचे घटक लक्षात ठेवायला हवेत. आपलं कार्य आणि मोबदल्याची योग्य प्रमाण कसं ठरवायचं, ज्यामुळे उत्पन्नाची क्षमता वाढू शकेल. खर्च कमी करून गुंतवणूक अधिक कशी वाढवता येईल, या सूत्राचा तुमच्या आर्थिक यशात कसा फायदा होऊ शकतो. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मी मांडणार आहे, पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा. पैशाच्या झाडाची लागवड. नेहमीप्रमाणे चिंटूने आजीकडे कॅडबरीसाठी पैसे मागण्यासाठी तगादा लावला. अधूनमधून ती लाडक्या नातवाचे लाड पुरवायची. ती जेव्हा वैतागली असे तेव्हा ती चिंटूस म्हणे की माझ्याकडे पैशाचे झाड आहे की काय, बोरासारखे पैसे तोडून तुला देऊ. आजी जेव्हा चिंटूस असे वाक्य म्हणे तेव्हा तो खुदकन हसे, पण पैसे घेतल्याशिवाय गप्प बसत नव्हता. एकदा चिंटूने ठरवले 5 रुपयाचे 2 नाणे त्याच्याजवळ होते. ते घेऊन रिकामी पण माती घातलेली कुंडी होती, त्यात खोल माती उकरली. 5 रुपयाची 2 नाणी टाकून त्यावर माती टाकली. रोज त्यास गुलाबाचे खत टाकून पाणी घालत असे. 15 दिवस रोजचा दिनक्रम केल्यावर आजी सांगितले की आज मी कुंडीत पैशाचे झाड लावतो, रोज खत पाणी घालतो, परंतु त्याची रोपटे काय येत नाही. आजी चिंटूच्या पाठीवर खोटे खोटे मारत म्हणाली, अरे बाळा, पैशाचे झाड असे नाही उगवत. यासाठी तुझ्याजवळ असलेल्या पैशात श्रमाचे पाणी, काटकसरीचे खत नेहमी टाकल्यावरच तुझ्याजवळ असलेल्या पैशाचे झाड होते, मग ते मोठे होते. चिंटूने निश्चय केला, आपणही पैशाचे झाड लावायचे, आजीचे ऐकायचे. मित्रांनो, छोटीशी गोष्ट, यातून बराचसा बोध आपल्याला मिळतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या कुवतीप्रमाणे पैसे कमावत असतो, परंतु त्यातील काहींनाच पैशाचे झाड बचतीच्या माध्यमातून लावता येते. त्याची योग्य ती मशागत केल्याने त्याचे रूपांतर अर्थवृक्षात होते. उत्पन्नाची क्षमता ओळखली पाहिजे. यासाठी आपण किती पैसा कमवितो याला महत्त्व देताना तो कसा मिळतो याकडे आपण पाहावे. काही व्यक्ती प्रचंड मेहनत करतात, त्याचा परिणाम अल्प होतो. उत्पन्न कमी मिळते, त्यामुळेच गरिबीच्या महामार्गाकडे ते जातात. काही व्यक्तींना परिश्रमाच्या परिणामात कार्यफळ मिळते, उत्पन्न त्यातून वाढते. आपणास कोणत्या गटात जायचे आहे स्वेच्छेने आपण ठरविता. आपल्या क्षमतेचा अंदाज आपणास असावा लागतो. एका दिवसात आपली किती रुपये मिळवण्याची क्षमता आहे याचे उत्तर शोधताना 1 रुपया, 10 रुपये, 100 रुपये स्वतःच प्रश्न विचारा. आपल्या मनातून काय उत्तर येते याचा शोध घ्या. आपणास माहीत आहे का की काही व्यक्तींची 1 मिनिटाची मिळकत ही कोणत्या प्रकारची आहे. एक उदाहरण म्हणून आपण पाहूया. सचिन तेंडुलकर. उत्पन्न प्रति मिनिट काय असू शकते? 1163 रुपये. हे जुने आकडे आहेत, पण आपण उदाहरण म्हणून पाहूया. मुकेश अंबानी रिलायन्स 413 रुपये प्रति मिनिट. आता आकडे वाढले असतील. अमिताभ बच्चन 361 रुपये प्रति मिनिट. शाहरुख खान 207. मित्रांनो, आपलं उत्पन्न प्रति मिनिट काय आहे हे विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. कार्य व मोबदला याचे प्रमाण
ठरवले पाहिजे. आपण जो पैसा मिळवतो त्या उत्पन्नाची बेरीज नोकरदार करतात, व्यावसायिक गुणाकार करतात. विशिष्ट व्यक्तींना आपल्या उत्पन्नाचा घातांक करण्याची कुवत किंवा क्षमता असते. ज्या क्षेत्रात आपण काम करता, एकदा कार्य केल्यानंतर त्याचा मोबदला किती वेळ मिळतो? एखादा मजूर खड्डा खोदण्याचे काम घेतो व ते पूर्ण केल्यावर एक वेळेसचा मोबदला मिळतो. एखादा लेखक पुस्तक लिहिण्याचे कार्य एकदाच करतो, परंतु रॉयल्टी मात्र वारंवार मिळते. आपण कोणत्या क्षेत्रात आहात? आपल्या जवळ असणाऱ्या पैशाचे झाड लावायचे असेल तर स्वतःचा दृष्टिकोन बदलावा लागेल. उत्पन्नाचा खर्च कमी, गुंतवणूक अधिक करा. आपण दैनंदिन आर्थिक व्यवहारात पैसा खर्च करता की पैशाची गुंतवणूक करता? पैसा खर्च केल्यानंतर त्याचा फायदा एकदाच घेता येतो, परंतु पैशांची गुंतवणूक केल्यानंतर त्याचा योग्य विनियोग केल्यानंतर फायदा किंवा लाभ अनेक वेळा घेता येतो. उदाहरणार्थ, आपणास हौस म्हणून मोबाईल हँडसेट घेताना 10,000 रुपये खरेदी किंमत झाली, परंतु तेच पैसे म्युच्युअल फंडाच्या एखाद्या योजनेत गुंतवले तर त्याचा लाभांश वारंवार मिळेल. पैशातील कार्यशक्ती ओळखा आणि कामाला लागा. आपल्या जवळ असलेल्या पैशाचा वापर अपूर्ण कार्यक्षमतेने करता का? जसे एखादा व्यक्ती काम करताना त्याला आळस आल्यास कमी काम करतो, तसेच आपल्या पैशाकडून कार्यशक्तीचा अधिक वापर करावा. तसे झाल्यास पैशाचे झाड नक्कीच होईल. उत्पन्नाची अनेक साधने निर्माण करा. मनी ट्री होण्यासाठी आपल्याजवळ असणाऱ्या पैशाचे झाड लावण्यासाठी काही नियम आहेत. हे नियम तुमच्या नक्कीच कामात येतील. जसे प्रत्येक क्षेत्रात असतात तसे जर नियम पाळले तर त्याचे अनुकरण केल्यास आपल्याजवळ असणाऱ्या पैशाचे झाड झपाट्याने वाढेल. कार्याचा सर्वोत्तम दर्जा सतत राखा. एम म्हणजे आपणास मिळणारा पैसा उत्पन्नाची साधने एकापेक्षा जास्त असावी. मल्टिपल स्ट्रीम ऑफ इन्कम असेल तसा निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावा. मूल्यवृद्धीचा विचार करा. ओ म्हणजे आपण ज्या क्षेत्रात कार्य करता, वस्तू किंवा सेवा विक्री करत असाल तर कार्यात सर्वोत्तम दर्जा म्हणजे आउटस्टँडिंग असावा, ज्यातून एक प्रकारची स्वतःची प्रतिमा तयार होईल, ती आपली असेल. कामगाराची हाताळणी योग्य करा. एन म्हणजे मूल्यवृद्धीचा विचार सातत्याने करणे गरजेचे आहे. जेव्हा एखादी वस्तू किंवा सेवा विक्री करीत असताना स्पर्धकापेक्षा किंमत अधिक असावी, परंतु अधिक दर्जा स्पर्धकांच्या वस्तू किंवा सेवेपेक्षा जास्त लाभ आपल्या ग्राहकास दिला तर आपण सातत्याने मूल्यवृद्धीचाच विचार कराल. नथिंग डन, वस्तूची सेवेची तोट्यात विक्री करू नये. त्याचा संबंध गुणवत्ता व मूल्याशी जोडून सर्वोत्तम दर्जा दिल्यास पैशाचा प्रवाह आपल्याकडे नक्कीच वळू शकेल. पैशातील उत्पन्न मिळवताना गुणोत्तर समजून घेतलं पाहिजे. ई म्हणजे आपण सर्वोत्तम कार्य करताना कामगारापेक्षा यंत्रावर जास्त विश्वास ठेवतो. एम्प्लॉई रेसिस्टंट असाल तर आपल्या कार्यात गतिरोधके निर्माण कमी होतील व कार्यास गती प्राप्त होईल. लोकांच्या गरजा, आवडीनिवडी बदल करण्याचा कालावधी ठरवा. वाय म्हणजे आपल्याजवळ असणाऱ्या पैशाचा उत्पन्नाचा उपयोग करीत असताना त्याचे यील्ड, पैशाचे मूल्य व कार्याचे स्वरूप गुंतवणूक करणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी अधिक परतावा जास्त मिळेल, मनी यील्ड अधिक असेल, एकाच कामातून अनेक वेळा उत्पन्न मिळवा. टी म्हणजे ज्या क्षेत्रात आपण कार्य करतो, ज्याची गरज किती काळ असेल, ट्रेंड अँड टाईम याची माहिती असावी. लोकांची आवडीनिवडी, त्यात बदल होण्याचा कालावधी गुंतवणूकदारास माहिती पाहिजे, ज्यामुळे आपण लोकांसोबत राहाल. लोकांच्या गरजांचा शोध घेऊन पूर्णत्वाकडे न्या. आर म्हणजे लोकांच्या गरजांचा अभ्यास करून वारंवार निर्माण होणाऱ्या गरजांकडे लक्ष केंद्रित करा. इसेन्शियल नीडच्या बदलाचा कालावधी लक्षात घेऊन आपल्या कार्यात गुंतवणुकीत काहीसा बदल करावा. सतत उत्साही व ध्येय प्रेरित असा. ई म्हणजे आपला स्वभाव, आपली मानसिकता सातत्याने उत्साही, आनंदी तर असावीच लागेल, परंतु आपल्या ग्राहकास देखील आपल्या वस्तू किंवा सेवांचा लाभ मिळाल्यानंतर उत्साहस्फूर्ती निर्माण होणे गरजेचे आहे. एथेन्सियम वरील या सर्व नियमांचे पालन करणारा या क्षेत्रात आपण व आपला पैसा असेल. आपले वर्तन सुयोग्य ठेवून सातत्याने कार्यरत असण्याची मानसिकता ठेवावी, ज्यामुळे आपल्याजवळ असणाऱ्या पैशाचे हे रूपांतर अर्थवृक्ष म्हणजेच मनी ट्रीमध्ये जलद होईल. आपली आर्थिक उद्दिष्टे कशी विभागली पाहिजे तर वृद्धापकाळाचा उत्पन्नाचा वाढ, त्यानंतर कुटुंबाची आर्थिक गरजा पूर्ण करणे, आईवडिलांसाठी मुलामुलीचे शिक्षण, लग्न इत्यादी, पत्नींच्या गरजा, अन्य गरजा, संपत्तीमध्ये वाढ करणे, जतन करणे, घर प्लॉट खरेदी, जमीन खरेदी, कार खरेदी, अन्य संपत्ती खरेदी, दुकान खरेदी, बांधकाम, जीवनशैलीत सुबकता आणण्यासाठी चांगले राहणीमान, ऑफिस, गृह सजावट, कपडे लत्ते, पार्टी, अन्य उत्पादक खर्च, प्रवास, सहल भेटी इत्यादी, परदेशवारी, स्वतःचे छंद व्यासंग वाढवण्यासाठी चाललेला खर्च.
तर मित्रांनो, पैशाचं झाड लावणं ही एक कल्पक आणि विचारशील प्रक्रिया आहे. आज आपण पाहिलं की कसं पैशाच्या झाडाला श्रमाचं पाणी आणि काटकसरीचं खत घालणं आवश्यक असते. उत्पन्नाची क्षमता ओळखणं, पैसा कसा मिळतो आणि तो कसा वाढतो हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. आपण खर्च कमी करून गुंतवणुकीला प्राधान्य देण्याचं महत्त्व जाणलं. स्मार्ट मनी संकल्पना वापरून उत्पन्नाच्या अनेक साधनांचा शोध घेणं हेच आपल्याला आर्थिक स्वातंत्र्याकडे घेऊन जाईल. मनी ट्री म्हणजेच मल्टिपल स्ट्रीम्स ऑफ इन्कम आणि इतर घटक कसे जीवनात महत्त्वाचे आहेत हे समजावून घेतलं. आता आपल्या कडई योजनेनुसार आर्थिक उद्दिष्टांची योग्य विभागणी करा आणि आपल्या पुढील आर्थिक प्रवासात आत्मविश्वासाने पाऊल टाका. शेवटी यशस्वी होण्याचा मार्ग आपल्या हातात आहे. आता तुम्हाला फक्त तुमच्या उत्पन्नाची झाड वाढवून त्याची नीट काळजी घेणं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.